नमस्कार. मी डॉक्टर संतोष केसरकर. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीतंत्र विशारद आहे व सध्या गर्भांकुर हॉस्पिटल शेळेवाडी कोल्हापूर येथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपल्याला PCOD किंवा PCOS याविषयी माहिती घ्यायची आहे. सध्या स्त्रियांच्यामध्ये म्हणजे वयात येणाऱ्या स्त्रियांच्यापासून ते मेनोपॉज होईपर्यंत स्त्रियांच्यामध्ये बऱ्याच वेळा हा PCOD आजार सापडतो. तर PCOD म्हणजे काय? तर PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, त्यालाच PCOS असं म्हटलं जातं, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हे दोन्ही नावं एकसारखीच आहेत, दोन्हीमध्ये काय वेगळा फरक नाही आहे तसं जास्त. तर PCOD म्हणजे काय? तर PCOD मध्ये मुख्यतः होतं काय? तर PCOD मध्ये ओव्हरी जी रेग्युलर फंक्शन करत असते ती रेग्युलर फंक्शन करत नाही. तर ओव्हरी किंवा ज्याला बीजाशय आपण म्हणतो किंवा अंडाशय म्हणतो, ते नेमकं फंक्शन कसं असतं तिचं? तर पाळीच्या साधारणतः 3-4 दिवशी ओव्हरीमधील प्रायमॉर्डियल फॉलिकल नावाचं एक फॉलिकल असतं, ते हळूहळू मोठं व्हायला लागतं. त्याचा आकार हा 13व्या-14व्या दिवशी साधारणतः 18 ते 20 mm होतं आणि त्याचं ग्राफाईन फॉलिकल होतं आणि ग्राफाईन फॉलिकल ते फुटतं आणि साधारणतः 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं किंवा म्हणजे ओवम त्याच्यातून बाहेर पडतं. त्यालाच ओव्ह्युलेशन असं म्हणतात. तर ओव्ह्युलेशन होतं. या काळात जर स्त्रीचा पुरुषाशी शारीरिक संबंध आला तर त्याच्यातून प्रेग्नन्सी राहते. जर शारीरिक संबंध आला नाही तर प्रेग्नन्सी राहत नाही व साधारणतः 28व्या ते 30व्या दिवशी स्त्रियांना परत पाळी येऊन जाते, असं आपल्याला ढोबळमानानं म्हणता येतं. इथं PCOD मध्ये होतं काय की हा जो रेग्युलर पॅटर्न आहे ओव्हरीचा तो कुठंतरी बिघडला जातो. म्हणजे काय होतं? तर PCOD मध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल हे हळूहळू मोठं होतं, पण ते 10 ते 12 mm याच्यापेक्षा जादा मोठं होऊ शकत नाही आणि थोड्या वेळानं त्याची तिथं गाठ बनते, ओव्ह्युलेशन होऊ शकत नाही आणि ती गाठ तशीच राहते ओव्हरीमध्ये. कालांतरानं काय होतं की प्रत्येक पाळीच्या वेळी अशा गाठी तयार होत जातात आणि बीजाशयामध्ये बऱ्याच गाठी अशा तयार होतात, ज्याला PCOD म्हटलं जातं. तर याची लक्षणं काय आहेत PCODची? तर PCOD हा फक्त ओव्हरीचा आजार नाही, तर तो सार्वदेहिक आजार आहे. म्हणजे याची लक्षणं सर्व देहामध्ये सापडतात, पूर्ण आपल्या शरीरामध्ये सापडतात स्त्रियांच्या. तर PCODची पहिलं लक्षण असतं ते म्हणजे अनियमित पाळी येणे. म्हणजे शक्यतो ज्यावेळी PCOD नसतो वगैरे तर त्यावेळी ओव्ह्युलेशन होत असतं, त्याला ओव्ह्युलेटरी सायकल म्हटलं जातं. आणि PCOD मध्ये अनओव्ह्युलेटरी म्हणजे ओव्ह्युलेशन न होणारी सायकल असते. तर याच्यामध्ये त्यामुळं स्त्रियांना ओव्ह्युलेटरी सायकलमध्ये दर महिन्याला पाळी येत असते. ती पाळी कुठंतरी PCOD मध्ये चुकते, मग लांबते पाळी. लांबते म्हणजे किती लांबते? काही स्त्रियांच्यामध्ये 1.5 महिना, 2 महिने, 2.5 महिने, काही वेळा तर 3-4 महिन्यापर्यंत लांबू शकते. तर हे पहिलं लक्षण आहे PCODचं. दुसरं लक्षण आहे की अचानक वजन वाढत जाणे. PCOD मध्ये बऱ्याच वेळा हे लक्षण खूप मोठ्या प्रमाणात दिसतं की वजन वाढत जाणे सुरुवातीला दिसतं आणि नंतर पाळी अनियमित होते. पण वजन वाढणे ही प्रक्रिया प्रत्येक पेशंटमध्ये होईलच असं सांगता येत नाही. त्याचं कारण आहे की PCOD मध्ये मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक असतो ओबेस PCOD आणि दुसरा असतो लीन PCOD. ओबेस PCOD मध्ये वजन वाढत जातं, पण लीन PCOD मध्ये हे वजन वाढत नाही, ते कमी राहतं. तिसरं लक्षण आहे पाळीच्या वेळी रक्तस्राव खूप कमी प्रमाणात होणे, ज्याला हायपोमेनोरिया म्हणतात. रक्तस्राव खूप कमी प्रमाणात म्हणजे किती? तर 2 दिवसापेक्षा देखील कमी दिवस आणि फक्त स्पॉटिंग होणे किंवा कपड्याला एखादा डाग लागणे एवढंच रक्तस्राव होणे. पण काही पेशंटमध्ये PCODच्या याच्या उलट देखील लक्षण दिसू शकते, म्हणजे अति प्रमाणात रक्तस्राव देखील होऊ शकतो. हे झालं आणखी एक लक्षण. याच्या पुढची लक्षणं आहेत की बऱ्याच वेळा स्त्रियांच्या मानेभोवती काळे पट्टे तयार होणे किंवा जांघेमध्ये काखेमध्ये काळपटपणा येणे, ह्या सर्वांना आपण अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतो. तर हे लक्षण याच्यामध्ये PCOD मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसू शकतं. त्याशिवाय चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, त्याच्याशिवाय चेहऱ्यावरती केसांचं प्रमाण आहे किंवा लव जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढणे, ज्याला हिरसुटिझम असं म्हटलं जातं. केस गळती वाढणे, ही बरीच लक्षणं अशी PCOD ह्या आजारामध्ये सापडतात. ह्या सगळ्या लक्षण समुच्चयाला ॲक्च्युली PCOD किंवा PCOS म्हटलं जातं. PCOS म्हणजे फक्त ओव्हरीमध्ये गाठी तयार होणं एकच लक्षण नाही, तर त्याच्यासोबत ही बाकीचा लक्षण समुच्चय आहे.
याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात पीसीओडीचे भविष्यात जाऊन? तर सगळ्यात पहिलं कॉम्प्लिकेशन याचं आहे हे म्हणजे इनफर्टिलिटी किंवा अपत्यप्राप्ती न होणे. हां, ह्या पीसीओडीच्या मुलींची ज्यावेळी लग्न वगैरे होतात किंवा स्त्रियांच्या वेळेला पीसीओडी असतो आणि तर त्यांना पाळी नियमित येत नाही, अपत्यप्राप्ती होण्यासाठी बराच प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं लक्षण आहे की नंतर वाढत्या वयामध्ये अशा पेशंटमध्ये मधुमेहाचा धोका देखील, ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, त्याचा धोका देखील वाढू शकतो. त्याशिवाय उच्च रक्तदाब किंवा बीपी वाढण्याचा धोका देखील वाढू शकतो. त्याच्याशिवाय इतर कार्डिओव्हॅस्क्युलर जे आजार आहेत त्याचे देखील धोका वाढण्याची शक्यता असते याच्यामध्ये. तर हे आता आपण बघितलं की पीसीओडी म्हणजे काय आणि पीसीओडीची लक्षणं. पण पीसीओडी नेमका होतो कशामुळे? पीसीओडी होतो कशामुळे याच्यामध्ये बरीच कारणं आहेत, पण सगळ्यात मुख्यतः दोन कारणं बघितले तर याच्या अनुवंशिकता आहे. म्हणजे अनुवंशिकतेनं थोडंसं शक्यता असते की ज्यावेळी एखादी मुलगी आहे, तिची आई असेल, मावशी असेल किंवा मोठी बहीण असेल, यांना जर पीसीओडी असेल तर त्या मुलींना पीसीओडी होण्याचा धोका बराचसा असतो. पण हे मुख्य कारण म्हणता येत नाही. मुख्य कारण पीसीओडीचं आत्ता सध्या आहे हे म्हणजे आपली बदलती जीवनशैली किंवा लाईफस्टाईल चेंज आपण ज्याला म्हणतो ते आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण रेग्युलर जो आहार होता, हा आहार कुठंतरी आपला बिघडलेला आहे, ज्याला फॉल्टी डाएट असं म्हणतात. योग्य आहार नसणे, याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रथिनं किंवा व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स या गोष्टी आहारामधून भरपूर प्रमाणात जायला पाहिजे, ह्या जात नाहीत. आणि त्याच्याऐवजी आपण बऱ्याच वेळा काय होतं की जास्त तेलकट, तळलेले, प्रोसेस्ड फूड म्हणतात ज्याला, असे बरेच मसालेदार वगैरे असे पदार्थ खाणे, त्याच्याशिवाय फास्ट फूड, जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट असे पदार्थ खाणे, हॉटेलचं बऱ्याच वेळा जादा खाणे, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होतो की पीसीओडीमध्ये डाएटमुळं वजन वाढायला लागतं. त्याच्याशिवाय हाय कॅलरिक डाएट म्हणजे साखरेचं प्रमाण जादा असणारं डाएट असेल किंवा कधी कधी शीतपेय असेल किंवा मद्य असेल ज्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे देखील पीसीओडी होण्याचा धोका जादा असतो. हा झाला आहाराचा मुद्दा. याच्याशिवाय तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव किंवा पूर्णपणे बैठं काम. आता कसं झालं की बऱ्याच वेळा मुलींची कामं आहेत ही पूर्वी बरीच कामं त्यांना रेग्युलर करायला लागायची, घरची वगैरे हालचाल खूप व्हायचा, व्यायाम खूप व्हायचा रेग्युलर कामामधून पण आता ही कामं बऱ्यापैकी कमी झालेली आहेत, एक आहे. त्याशिवाय ऑफिशियल जे वर्क आहे हे ऑफिसमधलं वर्क हे बऱ्याच वेळा बैठे काम असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा हालचाल देखील होत नाही, एका ठिकाणी बसून काम असल्यामुळं. त्याशिवाय बऱ्याच वेळा आत्ता मोबाईल, इंटरनेट, टी व्ही ह्या सगळ्यांच्यामुळं शारीरिक हालचाली पूर्णपणे बंद झालेल्या आहेत स्त्रियांच्या आणि त्याचा सुद्धा परिणाम पीसीओडी होण्यावर होतो. ह्याचं कारण काय असतं की बऱ्याच वेळा आपण एक तर डाएट फॉल्टी आहे आणि त्याचं मेटाबॉलिझम किंवा चयापचय करण्यासाठी तेवढी शरीराची हालचाल होत नाही आणि याचं परिणाम काय होतो की शरीरातील मेदाचं प्रमाण किंवा चरबीचं प्रमाण आहे ते वाढत जातं, वजन वाढत जातं आणि त्याचा परिणाम हा पीसीओडीमध्ये होतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर पीसीओडीमध्ये असतो हा इन्सुलिन रेजिस्टन्स. वजन वाढण्यामागे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिन जे आपल्या शरीरातलं योग्य प्रकारे काम करतं ते योग्य प्रकारे काम करू शकत नाही आपल्या फॉल्टी डाएट आणि व्यायामाच्या अभावामुळे आणि त्याचं परिणाम वजन वाढण्यामध्ये आणि पीसीओडीमध्ये होतो. हे आपण बघितली याची कारणे. तर पीसीओडी असा आता पुढचा मुद्दा आहे, पीसीओडी कंट्रोल करता येतो का किंवा नियंत्रित करता येतो का? याचं उत्तर हो असंच आहे. पीसीओडी हा बऱ्यापैकी नियंत्रित करता येणारा आजार आहे. पूर्ण नाही म्हटलं तरी पण बऱ्यापैकी नियंत्रित करणारा आजार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट ओबेस पीसीओडीसाठी, कारण आपल्याकडे बघितलं तर लीन पीसीओडीचे म्हणजे तशामुळं चान्सेस खूप असतात. म्हणजे जेवढे पीसीओडीचे पेशंट आहेत त्यामध्ये लीन पीसीओडीचे खूप हातावरच्या बोटावर मोजणे इतपत असतात. मॅक्झिमम पेशंट असतात हे ओबेस पीसीओडीचे असतात आणि ओबेस पीसीओडीमध्ये सगळ्यात म्हणजे महत्त्वाची ट्रीटमेंट आहे ही वजन कमी करणे, ही ट्रीटमेंट आहे ओबेस पीसीओडीची. तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो वजन कमी करण्यासाठी वगैरे? तर पहिली गोष्ट आहे की मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या आहारातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स, त्याच्यासोबत प्रोटीन्स किंवा फायबर्स यांचा योग्य समतोल राखून आहार घेणं.
आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रूट, सॅलड्स याचा वापर जास्त प्रमाणात करणे, प्रोसेस्ड फूड पूर्णपणे टाळणे, फास्ट फूड, जंक फूड किंवा बेकरी प्रॉडक्ट असतील हे पूर्णपणे टाळणे, तेलकट, मसालेदार, तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळणे. हाय कॅलरिक डाएट आहे, जसं मी मगाशी सांगितलं कुठलेही म्हणजे साखर असेल, साखरेचे पदार्थ असतील, मैद्याचे पदार्थ असतील किंवा अल्कोहोल असेल किंवा आपली शीतपेय किंवा कोल्ड्रिंक्स असतील, तर ह्यांचा वापर पूर्ण नियंत्रित करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण PCOD नियंत्रित करू शकतो. त्याच्यासोबत आपण रेग्युलर व्यायाम करणे, व्यायाम म्हणजे कोणताही व्यायाम चालतो याच्यामध्ये, चालणे असेल, जॉगिंग करणे असेल किंवा डान्सिंग असेल, ह्याच्यापैकी कोणताही व्यायाम, योगा असेल, तर ह्या कोणत्याही प्रकारच्या एक्सरसाइजमुळे ज्याच्यामध्ये आपला मेटाबॉलिझम वाढेल जास्तीत जास्त, तो व्यायाम आपण करू शकतो आणि ह्याच्यामुळे आपण वजन कमी करू शकतो आणि जेणेकरून PCOD देखील हळूहळू कमी होईल. याची दुसरी ट्रीटमेंट म्हणजे इनफर्टिलिटी वगैरे पेशंट असेल तर त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञांच्याकडे जाऊन घ्यावीच लागते. त्याशिवाय जर समजा काय काय पेशंटमध्ये आपण PCOD ड्रिलिंग म्हणून असतं, म्हणजे लॅप्रोस्कोपीद्वारे PCODच्या ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या फोडता येतात किंवा लेझरनं देखील त्या गाठी फोडता येतात, ती देखील ट्रीटमेंट आपण करू शकतो याच्यामध्ये. हे झालं ट्रीटमेंटचा भाग. पण PCOD हा आजार आहे, हा कायमस्वरूपी नष्ट होणारा नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण बघतो की जे आपण लॅप्रोस्कोपी केली किंवा लेझरनं जरी गाठी फोडल्या तर कालांतराने पुन्हा PCODच्या पेशंटमध्ये ह्या गाठी तयार होतात आणि पुन्हा पहिलं चक्र चालू होतं PCODचं. ह्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळा पेशंट असे देखील येतात की PCOD आहे, आम्हाला थोडी ट्रीटमेंट चालू करायची आहेत म्हणून मुली येतात, ट्रीटमेंट वगैरे चालू केली जाते, एक 5-6 महिने ट्रीटमेंट चालू होते, त्याच्यासोबत डाएट वगैरे सुद्धा स्ट्रिक्ट चालू होतो आणि 5-6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगले रिझल्ट मिळतात आणि पूर्णपणे वजन वगैरे कमी होतं, लक्षणं देखील बऱ्यापैकी कमी होतात, पाळी देखील नेहमी होते, रक्तस्राव पाळीच्या दरम्यानचा सुद्धा रेग्युलर होतो. पण हे सगळं रेग्युलर झाल्यानंतर बऱ्याच वेळा मुली किंवा स्त्रिया आहेत त्या पुन्हा परत आपलं लाईफस्टाईल पूर्ववत करतात, जे म्हणजे जंक फूड, फास्ट फूड वगैरे ह्याची, आणि त्यामुळं काही कालांतराने पुन्हा PCOD उद्भवतो. म्हणजे PCOD हे न संपणारं चक्र आहे. त्याला जर संपवायचं झालं तर आपल्याला आपला डाएट म्हणजे स्त्रियांना त्यांचा आहार आहे हा पूर्ण आहार आणि जी लाईफस्टाईल आहे ही व्यवस्थित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरचं उत्तर आहे. त्याशिवाय PCOD नियंत्रित केला जाऊ शकत नाही. चला आपण ह्या लेक्चरमध्ये PCODच्या बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. PCOD म्हणजे काय किंवा PCOD कशामुळे होतो, PCODचं लक्षणं काय आहेत किंवा PCOD कसा कंट्रोल करता येतो याविषयी आपण इत्थंभूत माहिती घेतलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.